हिवाळा असो किंवा उन्हाळा असो, कुठल्याही ऋतूमध्ये कधीतरी एखाद्या वेळेस आपल्याला काहीतरी चटपटीत चमचमीत खाण्याची इच्छा होते. आज माझीसुद्धा काहीतरी चमचमीत खाण्याची इच्छा झाली होती. तर आज मी दहीवडे तयार केलेले आहेत. तर त्यासाठी 1 वाटी उडदाची डाळ घेतली आणि 3 ते 4 पाण्याने अगदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये मग पाणी घालून 4 तास भिजवायला ठेवलेली होती. तर 4 तासामध्ये ही उडदाची डाळ छान अशी भिजल्या जाते. 4 तासामध्ये डाळ छान अशी भिजल्या गेलेली आहे. आता ह्यामधलं मी संपूर्ण पाणी काढून घेत आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेणार आहे. जर तुम्हाला आवश्यक वाटत असेल तर अगदी थोडं पाणी घाला ह्यामध्ये आणि एकदम फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे डाळीची. आजकाल मला कुठल्याही कार्यक्रमांमधले दहीवडे खाण्याची अजिबात इच्छा होत नाही. ते काय करतात माहिती नाही, पण त्यांचे दहीवडे जे असतात ते एकदम कडक होतात. पण मी आज जे दहीवडे केलेले आहेत ना, एकदम सॉफ्ट तयार झालेले आहेत आणि आतमध्येपर्यंत दही पण शिरलेलं आहे आणि चवीलासुद्धा खूप छान झालेले होते. मी ज्या काही टिप्स सांगितलेल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्यात तर अगदी सॉफ्ट असे दहीवडे तयार होतील तुमचेसुद्धा. तुम्ही बघू शकता एकदम फाईन अशी पेस्ट मी तयार करून घेतलेली आहे. अजिबात ह्यामध्ये डाळ राहिलेली नाही आहे. आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि ही वाटून घेतलेली डाळ छान फेटून घ्यायची आहे. हातानेच 6 ते 7 मिनिट छान अशी फेटून घ्यायची आहे. त्यामुळे डाळ जी आहे ती हलकी होते आणि दहीवडे पण एकदम सॉफ्ट तयार होतात. चवीनुसार मी त्यामध्ये थोडं मीठ घातलेलं आहे. पुन्हा फेटून घेत आहे कारण मीठ पण त्यामध्ये छान मुरल्या गेलं पाहिजे. तर बघू शकता तुम्ही ह्या मिश्रणाचा कलर पण चेंज झालेला आहे आणि मिश्रणसुद्धा एकदम हलकं झालेलं आहे. तर हे मिश्रण तयार कसं झालं हे बघण्यासाठी एका वाटीमध्ये मी पाणी घेतलेलं आहे. डाळीची फेटून घेतलेली पेस्ट पाण्यामध्ये घालायची. जर तरंगली तर आपलं मिश्रण जे आहे ते तयार झालेलं आहे असं समजायचं. कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं होतं. तेलसुद्धा तापलेलं आहे. आता ह्यामध्ये मी दहीवडे तळून घेत आहे. तर अगदी मंद आचेवर हे दहीवडे तळून घ्यायचे आहे. ह्यामध्ये ज्या काही मी टिप्स सांगितल्या आहेत त्या जर तुम्ही फॉलो केल्यात ना तर तुमचे दहीवडे अजिबात खराब होणार नाहीत, चुकणार नाहीत, एकदम परफेक्ट असे बनतील. तर आलटून पलटून छान असे हे दहीवडे मी तळून घेत आहे. हे वडे थोडे लालसर रंगावर येईपर्यंत तळून घेतले. आता काढून घ्यायचे आहेत. वडे 5 ते 7 मिनिट थंड होऊ द्यायचे आहे. इथे एका भांड्यामध्ये मी पाणी घेतलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडं हिंग घातलं. पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. वडे थोडे थंड होऊ द्यायचे. त्यानंतरच मग ह्या पाण्यामध्ये घालायचे आहेत. वरून एक प्लेट ठेवली म्हणजे वडे छान दाबले जातात आणि त्यामध्ये पाणी शिरून ते मुरले जातात. तर खूप सॉफ्ट असे हे दहीवडे तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे. तुम्ही बघा आतून खूप जाळीदार असे हे वडे तयार झालेले आहेत आणि अगदी कापसासारखे मऊ असे हे दहीवडे तयार झालेले आहेत. व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जर तुम्ही दहीवडे केलेत ना तर अगदी परफेक्ट असे तुमचे दहीवडे होतील. अजिबात खराब होणार नाहीत. बघू शकता तुम्ही किती छान सॉफ्ट, मऊ आणि जाळीदार असे हे दहीवडे तयार झालेले आहेत. दहीवडे सर्व कसे करायचे आता हे बघूयात. तर एका मोठ्या पॉटमध्ये मी वडे काढून घेतलेले आहेत. पाणी पिळून घ्यायचं. वरून थोडं गोडसर असं दही घातलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आंबट गोड दही घालू शकता. वरून थोडं तिखट, थोडं मीठ आणि थोडी जिरे पावडरसुद्धा भुरकवून घ्यायची आहे. त्यानंतर थोडी हिरवी चटणी
आणि चिंचेची चटणी घालायची आहे. आणि जर तुमच्याकडे शेव असेल तर ती सुद्धा घाला. माझ्याकडे नव्हती म्हणून मी काही घातली नाही. तर असे हे दहीवडे खूप छान चवीचे तयार झालेले होते. थोडे डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत. तर खूप मस्त असे हे दहीवडे तयार झालेले होते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा. तर आजची ही दहीवड्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटलेली आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनपर्यंत जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशा छानशा चविष्ट पौष्टिक हेल्दी रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा. धन्यवाद.